नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जो फटका बसला आणि महाविकास आघाडी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तिने जी मुसंडी मारली, धडक मारली, त्या सगळ्याचा परिपाक असा झाला की महायुतीमध्ये जे पक्ष आहेत, भाजप, शिंदे गट आणि दादा गट, हे कम्प्लिटली बॅकफूटला गेलेले, पिछाडीवर गेलेले आणि त्यांच्या समर्थकांमध्ये एक नाराजी पसरलेली. पण आज जी विधान परिषदेची निवडणूक झालेली आहे त्यांनी बाजी पूर्णपणे पलटवून टाकलेली आहे आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे की राज्याच्या राजकारणामध्ये लोकसभेचं देश पातळीवरचं राजकारण सोडून द्या, पण राज्याच्या पातळीवरती आजही देवेंद्र फडणवीस हे बॉस आहेत हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. आणि त्याबरोबरच दादानी परत एकदा कमबॅक केलेला आहे, जबरदस्त कमबॅक केलेला आहे. कारण भाजपचे 5 निवडून आलेले आहेत आमदार आणि शिंदे आणि अजितदादा यांचे 2-2. शरद पवारांनी पुरस्कृत केलेले शेकापचे जयंत पाटील पडलेले आहेत. त्याच्यामुळे शरद पवारांचा नाही म्हटलं तरी पक्ष जो आहे तो पिछाडीवरती गेला किंवा बॅकफूटवरती जाईल हे निश्चित आहे. आणि हा शरद पवारांना फार मोठा धक्का आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थात ह्याच्या मागचं खरं राजकारण काय आहे, पवार गटातल्या किती आमदारांनी जयंत पाटलांना मतं दिली की त्यातलीही काही फुटलेली आहेत की सगळी काँग्रेसचीच फुटलेली आहेत, हे सगळं आता हळूहळू बाहेर येईल. याच्यामध्ये 1-2 गोष्टी मित्रांनो राजकारण म्हणून आपण लक्षात घ्यायच्या त्या अशा आहेत. एकतर पंकजा मुंडे यांचा कमबॅक झालेला आहे आणि लोकसभेला निवडणूक हरूनही हायकमांडनी त्यांना हा चान्स दिलेला आहे. अशावेळी त्यांच्याकडे कुठली मोठी भूमिका देण्याचं काहीतरी मनात आहे का मोदी शाह यांच्या मनामध्ये. आणि ते करत असताना फडणवीस जे आहेत त्यांच्या पदाला म्हणा किंवा त्यांच्या एकंदरीत जे काही त्यांचं जे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे प्रस्थ आहे त्याला धक्का पोहोचणार आहे का हे पाहणं मोठं उत्कंठावर्धक ठरणार आहे, कळेलच आपल्याला. त्यातून मित्रांनो अजून एक घटना इथे बघायला पाहिजे, ती म्हणजे मिलिंद नार्वेकर. मिलिंद नार्वेकर यांचे मित्र सगळ्या पक्षात आहेत तुम्ही जाणता, त्याच्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित होता. पण त्यांनी नेमकी कोणाची मतं खाल्ली किंवा त्यांना कोणी सपोर्ट केला आणि ते जर उभे राहिले नसते तर जयंत पाटील निश्चित निवडून आले असते, ह्या सगळ्या जरतरच्या गोष्टींची सुद्धा आता येणाऱ्या दिवसामध्ये चर्चा होईल. पण एवढं मात्र निश्चित की या निवडणुकीमध्ये महायुती एकत्रितपणे जबरदस्त लढून तिने कमबॅक केलेला आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये मात्र काँग्रेस विशेषतः बऱ्यापैकी आता बॅकफूटवर जाईल, कारण मेजॉरिटी आमदार हे काँग्रेसचे फुटलेले आहेत आणि काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांनी ते मान्यही केलेलं आहे. थोरातांनी असेल किंवा नाना पटोले असेल, त्यांनी हे मान्य केलेलं आहे की आमचे आमदार फुटलेले आहेत. त्याच्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर जो काँग्रेस पक्ष अगदी जोरात होता, जोमात होता, तो आता कुठेतरी थोडासा पिछाडीवर जाईल असं दिसतं आहे. आणि मित्रांनो आता तुम्हाला माहीत आहे की सगळी तयारी आता जी आहे ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची आहे महाराष्ट्रातल्या. आणि ती तयारी, मानसिक तयारी होत असतानाच महायुतीला मात्र एक जबरदस्त संजीवनी मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता ह्या निमित्ताने काय काय राजकारण झालं ते हळूहळू बाहेर येईल, त्याच्यावरती आपण बोलूच. आज इथेच थांबतो. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.